औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. राज्यात सध्या उन्हाचा चटका वाढत असतानाच हवामानातही मोठे बदल होताना दिसत आहेत. राज्याच्या काही भागात पावसाचे सावट किंचित कमी झाले असले तरी अनेक जिल्ह्यात अद्यापही पावसाचे अनुकूल हवामान कायम आहे. 5 एप्रिल रोजी मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची दाट शक्यता असल्याने हवामान विभागाने खबरदारीचा इशारा दिला. मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड, विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, तर इतर भागात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उर्वरित भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळी वातावरणामुळे दिवसाच्या तापमानात फारशी वाढ झाली नसली तरी किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने रात्रीचा उकाडा वाढला आहे. शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची आणि फळबागांची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.